आपको वोट देना चाहते थे, लेकिन क्या करे, गलती से बो एंड एरो का बटन दबाया. मग त्यांना कळलं रे, बो एंड एरो आता यांचं नाही, आता यांची मशाल आहे. आता हा संभ्रम दूर झालेला आहे. आता मशाल आणि मशाल घेऊन गावागावात जा आणि जिथे जिथे यांचे पाप असेल, जिथे जिथे यांचा अन्याय असेल, तो अशी मत जागृती तुम्ही करा की त्या मतांच्या माध्यमातून हे सरकार आणि यांची पाप ही खुशाल जाळून टाका. तुम्ही निवडणुकीत यांची पाप जाळून टाका. पण हा संभाजीनगर हा जिल्हा आहे. आता सुद्धा इकडे काही गुंठेवारीचे प्रश्न घेऊन बोर्ड घेऊन लोक उभी आहेत. पण मी मुख्यमंत्री असताना शहरातला गुंठेवारीचा प्रश्न सोडवला होता की नव्हता हे सांगा. समांतर जलवाहिनीचा प्रश्न सोडवला होता की नव्हता? रस्त्याची कामं केली होती की नव्हती? उद्यानं सुद्धा आपण करत होतो की नव्हतो? मग ही सगळी कामं करून सुद्धा काय आपण कुठे कमी पडलो, हा माझा प्रश्न जसा तुम्हाला आहे तसा तुम्ही जनतेला विचारा. जा, घराघरात जा. जे तुम्ही आता आंबरस सांगत होता आपल्याकडे बीएलए पाहिजे, बीएलओ पाहिजे, मला पहिला गटप्रमुख पाहिजे, जो मतदार यादीला एक कोणतरी जबाबदार माणूस आहे आणि त्याला माहिती आहे की ही सगळी वस्ती ही माझ्या संपर्कात आहे. मी त्याला सांगतो घराघरात जा आणि हात जोडून विचारो, दादा, ताई, माई, मावशी, आमचं काय चुकलं सांगा, काय आमचा पराभव झाला, असं कोणतं पाप आमच्याकडनं घडलं. अगदी जे एक शिवसेना प्रमुखांनी वचन दिलं होतं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करणं, हे मी माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये मी केलेलं आहे. आणि अजूनही 2 वर्ष होत आली, या सरकारला 2 वर्ष झाली. विमानतळावरती उतरल्यानंतर सुद्धा त्या विमानतळाचं नाव औरंगाबाद विमानतळ आहे. तो ठराव आम्ही कधीच मंजूर केला होता, छत्रपती संभाजी महाराज विमानतळ. का बदललं नाही तुम्ही? आम्ही केलेल्या कामाची श्रेय तुम्हाला घेताना लाज वाटत नाही? मी या शहराचं आणि या जिल्ह्याचं नामकरण केलेलं आहे. जिल्ह्याचं नामकरण अजून झालेलं नाही. अजूनही लोकसभा मतदारसंघाचं नामांतर झालेलं नाही. अजूनही त्या यादीत या मतदारसंघाचं नाव मला वाटतं औरंगाबाद असंच ठेवलेलं आहे. मग केलं काय तुम्ही 2 वर्ष? संपूर्णपणे थापा मारायच्या आणि पुढे जायचं. आता सुद्धा ही सगळी पापं मी बोललो ना तुम्हाला. योजना एवढ्या टाकायच्या. ठीक आहे ना, महिलांसाठी योजना आणल्या, मी त्याचं स्वागत करतो. जरूर महिलांसाठी तुम्ही योजना आणा, पण माझ्या युवकांसाठी योजना काय आहेत? आज सुद्धा जे शेतकरी आत्महत्या करतायत, करावी लागते, त्या घरातला वंशाचा दिवा विजल्यानंतर तुमची जी काही योजना आहे ती योजना, त्याच्यामध्ये तो गेलेला दिवा, विजलेला दिवा पुन्हा पेटवू शकणार आहे? बेकारांचे तांडेच्या तांडे रस्त्याने फिरतायत, रोजीरोटीचा पत्ता नाही. महाराष्ट्रातले उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन जाताय. गुजरातला घेऊन गेले तरी देखील आमच्या डोळ्या देखत माझ्या महाराष्ट्राचं असं सगळी वाताहत होत असताना आम्ही मोदी गॅरंटी सुद्धा आम्ही धुडकावून लावली. यांच्या गद्दारांच्या गॅरंटीला आपण बळी पडणार आहोत. मोदी गॅरंटी कसली गॅरंटी? पाप, आपण म्हणतो ना पाप झालं खुशाल रे. मोदी म्हणतात पाप करा खुशाल रे आणि हातीमध्ये भाजपा रे. पाप करा आणि भाजपात या. कालच एका आपल्या गद्दाराला क्लीन चिट देऊन टाकलेली आहे. पाप करा, पण तुम्ही तिकडे राहिलात तर तुम्ही पापी आहात. आमच्या गटारगृहात जर का डुबकी मारली तर तुम्ही पुण्यवान आहात. हे तुम्हाला मान्य, हे तुम्हाला पटते आणि ही महाराष्ट्राची ओळख आपण करून द्यायची. जी तुम्ही योजना आणलेत सगळीकडे, मला माहिती मिळते महिलांची गर्दी उसळले, चांगली गोष्ट आहे. पण त्याच घरामध्ये तुम्ही बहीण भावामध्ये जे वितुष्ट आणताय, भाऊ बेकार फिरतोय, मुलगा बेकार फिरतोय, शिकलाय, मुलीला शिक्षणाची सोय केली मोफत, मुलांना सुद्धा करा. दोघांनी आता भेदभाव करू नका. अरे तुम्ही राजकारणामध्ये घर फोडणारी माणसात, आमचं घर फोडलं, आमचं कुटुंब फोडायचा प्रयत्न करताय. पक्ष फोडलात, पवारांचं कुटुंब फोडलात, आता जनतेचे कुटुंब फोडताय तुम्ही. घराघरामध्ये तुम्ही असं वितुष्ट आणताय. काय करायचं तर सगळ्यांसाठी करा. आता तुमचं डबल इंजिन सरकार तिकडे बसलेत, मोदीजी बसलेत तिकडे. अरे तुमच्या केंद्राचा आधार नसताना माझ्या शेतकऱ्यांना मी कर्जमुक्त केलं होतं. आता तुमचं